अरे मुंबईतला पाऊस झालेला दिसतोय, काय मजा आहे ताज हॉटेलला. तुम्हाला अक्षरशः सांगतो 3 कोटी रुपयाची डील होती आज. अवलय महत्वाची अपॉइंटमेंट होती. ड्रायव्हर जा तू गाडी घेऊन ये. हा या काय अर्ध्या तासात कंप्लीट तुमच्या पैसे आलो मी. हा द्या मग बेळ काय भाऊ. अरे भाऊ आपल्या आज पैसा असताना आपण ताज हॉटेल मध्ये जाऊन बेळ काढल्याच, मग पैसा थोडा प्रॉब्लेम आहे आजकाल. हा ड्रायव्हर कुठे आहे? तू अर्धा तास झाला मला तू इथं थांबवलं. इथं मला एक मिनिट मात होता. इथं टॅक्सी वाले येऊन विचारतात मला गोपी शेट कुठं जायचं. फॉर्च्युनर काय तिथं काय पार्किंग मध्ये लावाय घेतली का? अरे होतं गरीब गोपे. ए बावळाट कोण गरीब? अरे तू गोपी शेटला गोप्या गरीब म्हणतो का? अरे तू गरीब, तो खानदान गरीब. जेवढी तुझी किंमत आहे ना तेवढं मग ब्रँडेड ब्राडाचं घड्याळाचे 2.5 लाख रुपये खुशाल गोप्या गरीब. अरे गोप्या ताज हॉटेल मध्ये तुला वेटरची नोकरी लागली काय? काही वेटर 2 मिनिटात आण, तुला फॉर्च्युनर आल्यावर कळेल. फॉर्च्युनर? अरे या भिकाऱ्याचे तर दिवस बदलले. मला वाटलं 3-4 महिन्यापासून या मडीशी जातो काय, सकाळी 6ला डबा भरायचा आणि डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता घरात. अरे भाऊ दिवस बदलाय काही येळ नाही लागत. थोडे दिवस काय आम्ही गावातून गायब झालो. तुम्हाला तर डायरेक्ट आम्ही काही वाटायला लागलो. हॉटेलमध्ये मी पैसे धुतलेले, तुला तेवढं आठवते ना? आता माझे बुट पुसायला लोक आहेत. जाऊ दे आता, तो दिवस बदललेच आहेत, तर ताज हॉटेल मध्ये आपल्याला चहा पाणी तरी पाच. अरे तुला ताज हॉटेलमध्ये चहा प्यायला न्यायचं, मग ते बुट्ट 150 रुपये तुला ताज हॉटेलमध्ये नेऊ का? आणि तुला जर मला भेटायचं असेल ना मग अपॉइंटमेंट काढ आणि मग मला भेटायला ये. अरे एक काळ होता मी याच्या घरी ग्रामपंचायतचं हटकून पाणी सुटून देत नव्हतो, आणि हा माणूस मला अपॉइंटमेंट देतोय. आपल्या हाय तशा पिशा भरान चला आपल्या घरी.